कृष्णरावजी मुंडे साहेब यांच्यासोबतच ज्यांनी आदिवासींना घडवलं, उभं केलं, ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. या देशाची स्वातंत्र्याची लढाई ती आदिवासींनीच सुरू केली आणि ती आदिवासींनीच संपवली. परंतु जेव्हापासून आदिवासींनी लढाई सुरू केली, ती सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कधी आदिवासींना शिक्षण ना इंग्रजांनी दिलं ना या स्वतंत्र भारतानं दिलं. साधारण 90चं साल सुरू झालं आणि त्या 90च्या सालामध्ये आदिवासींना या आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षण मिळालं. खरं तर बाबासाहेबांनी आताच उल्लेख केला, बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण या वाघिणीचं दूध आदिवासींना मिळायला 90चं साल उजाडावं लागलं. आज आदिवासींची जी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक जी काही परिस्थिती आहे, त्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार हे आम्हाला उशिरा मिळालेलं शिक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला साधारण 1920 सालापासून शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या शिक्षण देण्याचे परिणाम हे होते की स्वातंत्र्यानंतर क्लास 1 क्लास 2 पदावरती जाऊन बसलेला दलित समाज आपण पाहिला आणि त्यामुळे आज दलित समाज सुधारला. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते प्रत्यक्ष उतरवणारा समाज दलित समाज आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ही सुरुवात 90च्या सालातच दलितांकडून झाली. मात्र ही सुरुवात होण्यासाठी जे शिक्षण आवश्यक होतं ते शिक्षण मात्र आदिवासींना कधी मिळालं नाही आणि हीच आदिवासींच्या अधोगतीचं प्रथम कारण आहे. मात्र या सगळ्याला थांबवण्याचा प्रयत्न ज्या कोणी लोकांनी केला का ज्यांच्यामुळे आज आदिवासी शिक्षण घेऊन योग्य मार्गावरती येतो आहे, त्यामध्ये सर्वाधिक स्थान जर कोणाचं असेल तर ते आदरणीय गोविंद गारे साहेब आणि त्यानंतर आदरणीय लोकनेते अकोला तालुक्याचे आमदार मधुकररावजी पिचड साहेब आणि त्यानंतर माझ्या गोरगरीब जनतेला जर कोणी शिक्षण देऊन साक्षर केलं असेल तर ते आदरणीय कृष्णरावजी मुंडे साहेब. जे काम बाबासाहेबांनी दलित समाजासाठी केलं ते साफ काम ज्या 3 माणसांनी माझ्या समाजासाठी केलं त्यातले आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णरावजी मुंडे साहेब. ज्या भागात मी राहतो तळेघर सारख्या ठिकाणी का त्या ठिकाणी ज्या माझ्या गोरगरीब आदिवासी जनतेला जर कोणी शिक्षणाची दारं उघडी केली असतील तर ती कृष्णरावजी मुंडे साहेबांनी केली. खरं तर आपण बघतो अनेक मोठ्या माणसांच्या पोटी मुलं जन्माला येतात, पण म्हणून ती त्या मोठ्या माणसांचा वारसा चालवतातच असं नाही. या जगात, या भारतात आणि या जुन्नर मध्ये अशी तुम्हाला असंख्य उदाहरणं सापडतील. आपल्या वाडवडिलांनी जे काही कमवून ठेवलं ते पुढे चालवण्याची ताकद, धमक आणि ज्ञान हे सुद्धा त्याच्या ठाई असावं लागतं. आणि जे कृष्णराव मुंडे साहेबांनी या ठिकाणी कमवून दाखवलं ते पुढे वाढवण्याचं काम जे करत आहेत, ज्यांचा मला नितांत आदर वाटतो, ते आदरणीय मुंडे साहेब. कारण प्रत्येकाला हे जमेलच असं नाही आणि जमलंही नाही, मात्र ते मुंडे साहेबांनी केलं. वडिलांकडनं आलेली जी काही सामाजिक बांधिलकी आहे ती नेहमी मुंडे साहेब जपत आले. मागील काळामध्ये बिरसा ब्रिगेड नावाच्या संघटनेमध्ये मी काम करत होतो. ही संघटना ज्यांच्या अंगा खांद्यावरती उभी राहिली त्यातलं एक नाव म्हणजे आदरणीय मुंडे साहेब. आज समाजाला प्रत्येक बाबतीत ते आधार देतात आणि जो वारसा चालत आलाय तो चालवला जातो आहे. आज मुंडे साहेबांच्या नावाने जो काही पुरस्कार दरवर्षी दिला जातो तो पुरस्कार आज ज्यांना दिला गेला ते आदरणीय बुधाजी डामसे साहेब. आज कातकरी समाज असेल, आदिवासी समाज असेल, या प्रत्येक घटकासाठी आदरणीय डामसे साहेब काम करतात. मात्र साहेब आपण जो पुरस्कार दिला, ज्यांच्या नावानं दिला, त्या कृष्णराव मुंडे साहेबांनी समाजात आल्यानंतर फक्त स्वतःची टिमकी वाजवली नाही तर मुंडे साहेबांनी त्यांच्यासारखे अनेक मुंडे साहेब या जुन्नर मध्ये नव्हे तर या महाराष्ट्रात उभे केले. आणि म्हणून आज हा समाज पुढेपर्यंत गेला आणि तेच काम आदरणीय डामसे साहेब आज करत आहेत. आपण ज्याच्या नावानं पुरस्कार देतो ते पुरस्कार स्वीकारणंही तेवढा उंचीचा पाहिजे. ज्याला पुरस्कार देतो त्या पुरस्कार देणाऱ्याच्या नावानं त्या पुरस्काराची उंची वाढली पाहिजे आणि असं उंची वाढवणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुधाजी डामसे साहेब आहे. आज आंबेगावच नव्हे तर जुन्नर सारख्या अनेक ठिकाणांवरून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांनी घडवलं, ज्यांनी उभं केलं, ज्यांनी इथपर्यंत आणून थांबवलं, त्यामध्ये जसा मुंडे साहेबांचा आधार आहे तसाच मला बुधाजी डामसे साहेबांचा आधार आहे.
त्यामुळे आज त्यांना जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आदरणीय डामसे साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांनी दिला त्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये या पुरस्काराला साजेसं काम निश्चित डामसे साहेबांकडून होईल असा विश्वासही मीच त्यांच्या वतीनं मुंडे साहेब तुम्हाला देतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभारही व्यक्त करतो आणि थांबतो. जय आदिवासी.